महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं, त्या संमेलनाच्या अध्यक्ष लीनाताई मेंदळे, रश्मीताई शुक्ला, सुप्रियाताई देवस्थळी, आर विमला मॅडम, श्वेता सिंगल मॅडम, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, संजयजी नहार, यशपाल आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझं छोटंसं मनोगत व्यक्त करण्याच्या अगोदर आताच 3 सूचना मेंदळेताईंनी ज्या केल्या त्याच्याबद्दल मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझं मत काय आणि मी पुढच्या वर्षभरात काय करणार आहे हे मुख्यमंत्री महोदयांच्या साक्षीनं आपल्याला सांगतो, कारण मुख्यमंत्री महोदयांच्या साक्षीनं सांगितलं तर ते करावंच लागेल म्हणून त्यांच्या साक्षीनं सांगतो। पहिली गोष्ट त्यांनी अशी सांगितली, म्हणजे 3ऱ्या क्रमांकापासून 1ल्या क्रमांकावर येतो, की आम्ही जर मराठी पोर्टलवर गेलो आणि इंग्रजी पोर्टलवर गेलो तर इंग्रजी पोर्टल 2 तासापूर्वी अपडेट केलेलं असतं आणि मराठीचं 2 वर्षापूर्वी केलेलं असतं। मी प्रामाणिकपणानं सांगतो की पुढच्या वर्षी ज्यावेळी हे संमेलन होईल त्यावेळी मेंदळे मॅडम नक्की सांगतील की आम्ही 2 वर्षावरनं निदान 5 तासावर तरी आलेलो आहोत। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की आपले मुख्य सचिव जे आहेत की राजेश अगरवाल, मराठी भाषेच्या संदर्भामध्ये शुद्धीकरण करण्यासाठी किंवा शुद्ध मराठी भाषा लिहिण्यासाठी काय करावं लागेल यासाठी पुढच्याच आठवड्यामध्ये तुमच्याशी चर्चा करून आमचे सचिव किरण कुलकर्णी त्यांना भेटतील आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही लवकरात लवकर यंत्रणा तयार करू। आणि पहिला मुद्दा जो या ठिकाणी मांडण्यात आला की शेवटी मराठी भाषेचा आज मंत्री म्हणून मी काम करतोय, ज्ञानेश्वरीचा उल्लेख देखील मेंदळे मॅडमनी या ठिकाणी केला आणि म्हणून त्यांनी तिन्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या तिन्ही गोष्टी तंतोतंत मराठी भाषेचा मंत्री म्हणून पुढच्या वर्षभरामध्ये आम्ही पूर्ण करू, हा शब्द या संमेलनाच्या निमित्तानं मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांना देतो। आणि खरं तर रश्मीताई शुक्ला देखील आता बोलणार असतील, नाही बोलणार, पण तुमची मागणी मी साहेबांना सांगतो ना, आज महिला शासकीय कर्मचाऱ्यांचं संमेलन आहे आणि मी ज्यावेळी मगाशी साहेब इथं आलो माझी आणि त्यांची सविस्तर मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली। अतिशय महत्त्वाची मागणी आज दिल्लीमध्ये शुक्ला मॅडमनी केली आणि ती मी मुद्दाम साहेबांच्या समोर या ठिकाणी मांडणार आहे की जसं COEPला आपण स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा दिला तसं शुक्ला मॅडमचं म्हणणं आहे की पुढच्या वर्षभराच्या आत वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटला देखील स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा द्यावा। हे साहेबांनी ते पण पूर्ण काम केलेलं आहे, त्याच्यामुळे शुक्ला मॅडम त्याला 1 वर्ष आता वाट बघण्याची आवश्यकताच नाही। आणि म्हणून तिन्ही 4ही गोष्टी सुरुवातीलाच मी या ठिकाणी सांगितल्या। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, संजय नहार साहेब तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो की अशी विविध संमेलनं तुम्ही दिल्लीमध्ये करता। यशपालनं आता माझ्या कानामध्ये येऊन सांगितलं की पुढच्या संमेलनाचं काय, तर पुढचं संमेलन महाराष्ट्रामध्ये करायचं हे नक्की। आणि महाराष्ट्रामध्ये जे करताना ज्या काही अडचणी येतील ते मगाशी तुम्हीच सांगितलं की देवेंद्रजी इथं आहेत, त्याच्यामुळे यचकिंचितही अडचण येणार नाही याची आम्ही मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी स्वतः स्वीकारलेली आहे। आणि हे संमेलन जे आहे ते यशपालचं म्हणणं असं आहे की साहेब आता वर्षानुवर्ष आपण केलं पाहिजे। आणि साहेब थोडं यशपालबद्दल देखील या ठिकाणी बोलतो की पहिलं साहित्य संमेलन ज्यावेळी या दिल्लीमध्ये झालं आणि कशा पद्धतीने याचं नियोजन करायचं, कारण देशाचे पंतप्रधान या संमेलनाच्या उद्घाटनाला येणार होते, कशा पद्धतीनं आपण लोकांपर्यंत पोचायचं, त्यावेळी खऱ्या अर्थानं सांगेल की यशपालनं स्वतःची टीम घेऊन दिल्लीच्या प्रत्येक मराठी माणसाच्या दारात जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते यशपालनं केलं। आणि म्हणून यशपालची मागणी दरवर्षी हे संमेलन करण्याची मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं मी आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून मान्य केलेली आहे। आणि आज या संमेलनाला उपस्थित राहत असताना मला मनापासूनचा आनंद एवढ्यासाठीच आहे की आज देशातल्या सगळ्या शासकीय आमच्या महिला भगिनी या संमेलनाला उपस्थित आहेत। पंजाबमध्ये मराठीचं अस्तित्व काय, नागालँडमध्ये मराठीचं अस्तित्व काय, गुजरातमध्ये मराठीचं अस्तित्व काय, हे सगळ्या आमच्या महिला भगिनींनी
साध्य करून दाखवलं आहे आणि त्याचं कौतुक करण्यासाठी व्यासपीठावर आम्ही सगळी मंडळी आज उपस्थित आहोत. फक्त विनंती एकच आहे की मगाशी देवस्थळी मॅडम म्हणाल्या की स्वागताध्यक्ष तुम्ही झाल्या, अध्यक्ष असतात म्हणून विश्व मराठी संमेलनाला आम्ही निर्णय घेऊन टाकला. या वादातच आम्हाला पडायचं नाही म्हणून विश्व मराठी संमेलनाला अध्यक्ष पण नसतो आणि स्वागताध्यक्ष पण नसतो. जे सर्व सन्माननीय मान्यवर आहेत, साहित्यिक आहेत, ते सगळे आमचे अध्यक्ष. अशा पद्धतीचं काम आम्ही विश्व मराठी संमेलनामध्ये करतो. आणि अजून एक माहिती आपल्या सगळ्या भगिनींना पाहिजे, देशामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या सगळ्या महिला भगिनींना नक्की मराठी भाषेचा विभाग आपल्या राज्यामध्ये काय करतोय तर आपल्याला अभिमान वाटेल असं काम माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या विभागामध्ये करतोय. आणि सगळ्यात मोठी ऐतिहासिक गोष्ट अशी आहे की आपल्याला कदाचित सगळ्यांना ज्ञात असेल की महात्मा गांधीजी ज्यावेळी दुसऱ्यांदा लंडनला गेले होते आणि त्यांचे स्वीय सचिव केळकर नावाचे होते, तर ज्या इमारतीमध्ये त्यांनी बसून महाराष्ट्राचं मंडळ स्थापन केलं ती इमारत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनानं ताब्यात घेतली आणि त्या इमारतीमध्ये पुढच्या 2 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं महाराष्ट्राचं मराठी भाषेचं पहिलं जगातलं वैश्विक केंद्र हा करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला. खरं तर काही गोष्टी संजयजी त्याचं क्रेडिट आम्हाला मिळतं, पण JNUमध्ये कुसुमाग्रजांचं अभ्यासन केंद्र सुरू करण्याची संकल्पना ही साहेब संजय नहारांची होती. आणि तो देखील मला किस्सा आठवतो. मी इथे दिल्लीला आल्यानंतर संजयजी मला म्हणाले की जरा JNUमध्ये जाऊ नये. म्हटलं मी तसा एकटा JNUमध्ये जाणार नाही, तुम्ही पण माझ्याबरोबर पाहिजेत. म्हणजे चांगलं झालं तरी तुम्ही माझ्याबरोबर पाहिजेत आणि अडचण निर्माण झाली तरी देखील पाहिजेत. पण तिथं गेल्यानंतर आम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो अतिशय महत्त्वाचा होता. आणि म्हणून मला असं वाटतं की देशाला आणि देशातल्या मराठी माणसाला भूषण वाटेल अशा पद्धतीचं कुसुमाग्रजांचं अध्यासन केंद्र आम्ही JNUमध्ये सुरू केलं. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्यावर अभ्यास JNUच्या विद्यार्थ्यांना करता यावा यासाठी आपण तिथं त्याचं देखील अध्यासन केंद्र सुरू केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगाच्या पातळीवर आंतरराष्ट्रीय मंच मराठीचे 75 निर्माण व्हावे हा आम्ही प्रयत्न सुरू केला आणि मुख्यमंत्री महोदय 39 आंतरराष्ट्रीय मंच करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे. पुढच्या 7-8 महिन्यामध्ये आम्ही ते 75 आंतरराष्ट्रीय मंच देखील पूर्ण करणार आहोत. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्या आपल्या अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असला पाहिजे. जो मुद्दा मेंदळे मॅडमनी या ठिकाणी मांडला की मराठी भाषेच्या अंतर्गतच साहित्य पुरस्कार दिले जातात, मी आज मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं ते देखील जाहीर करतो की प्रशासकीय कामामध्ये प्रशासनावर पुस्तकं जी लिहिली जातात त्याला देखील साहित्याचा पुरस्कार पुढच्या वर्षीपासून दिला जाईल. हा देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो. कारण शेवटी ते देखील साहित्य आहे. ज्यावेळी आम्ही विधिमंडळामध्ये काम करतो आणि विधिमंडळाचे नियमावली बघणारं ज्यावेळी पुस्तक जे वाचतो ते देखील कोणीतरी लिहिलेलं आहे याची देखील आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणून तो देखील लेखक हा महाराष्ट्राच्या सगळ्या लेखकांच्या समोर आला पाहिजे. ही भूमिका भविष्यामध्ये महाराष्ट्र सरकारची राहील आणि हा देखील शब्द मी आपल्याला देतो. अजून एक संजय नहारजी साहेबांना सांगतो, मागच्या वेळी साहेब दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन झालं त्याच्या मध्यावरती संजय नहारांच्या डोक्यातनं अचानक कल्पना निर्माण आली की आता संमेलन ऑल व्हील करायचं आणि म्हणून रेल्वेमध्ये संमेलन करायचा त्यांनी निर्णय घेतला. रेल्वेमध्ये संमेलन करत असताना ती रेल्वे किती दिवसानं इथं आणायची काय झालं हे रेल्वेनं सगळं ठरवलं. पण साहेब सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पुढं जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे ग्रामीण साहित्य. आणि त्या रेल्वेमधनं साहेब मी ज्यावेळी प्रवास केला तेव्हा एवढं ताकदीचं साहित्य ग्रामीण साहित्य आपल्याला बघायला मिळालं. आणि म्हणून संजयजी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जी तुम्ही मागणी केली होती की असा एक पुरस्कार ठेवला पाहिजे जो फक्त ग्रामीण भागासाठी असला पाहिजे, ग्रामीण भागाच्या युवा पिढीसाठी असला पाहिजे. तो देखील पुरस्कार यावर्षीपासून आपण या साहित्याच्या पुरस्कारामध्ये समावेश करतोय जेणेकरून युवा साहित्यिक देखील आहेत ते देखील महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजे. आणि साहेबांच्या संकल्पनेतनं फक्त मराठी साहित्य संमेलनापुरतं आम्ही मर्यादित राहिलो नाही, तर बाल साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन आणि युवा साहित्य संमेलन करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. आणि ती देखील संमेलनं टप्प्याटप्प्याने आम्ही आता महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. आज मी इथं आल्यानंतर काल जी साहेब स्मरणिका प्रकाशित झाली त्याच्यातले काही 2 गोष्टी वाचल्या. त्याच्यामध्ये मनीषाताई मस्कर यांनी लिहिलेला एक लेख वाचला आणि शरद पवार साहेबांनी लिहिलेला देखील एक लेख वाचला. मनीषाताईंनी असं म्हटलंय की कुठच्या तरी मंत्र्यानं त्यांच्या खात्यामध्ये त्या प्रधान सचिव होत असताना त्यांना नाकारलं. पण मी अभिमानानं सांगतो
की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या प्रत्येक विभागामध्ये IAS ऑफिसर महिला आमच्या सोबत ताकदीनं काम करत आहेत. हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा अभिमान आहे. आणि शरद पवार साहेबांनी त्यांच्या लेखामध्ये असं म्हटलंय की वारकरी संप्रदायामध्ये धर्मांधशक्ती वाढते, अशा पद्धतीचं काहीतरी त्यांचं मत बनलेलं आहे. पण मी ते देखील सांगतो की या वर्षीपासून ज्या वारकऱ्यांनी या महाराष्ट्राची परंपरा अबाधित ठेवली त्यांना आम्ही विश्व मराठी संमेलनामध्ये विशेष पुरस्कार दिला. आणि हरिभक्त परायण जे 93 वर्षाचे आहेत कुरेकर महाराज यांना आम्ही सन्मानित करून अख्ख्या वारकरी संप्रदायाचा सन्मान केला. त्याच्यामुळे कुठेही वारकरी संप्रदायामध्ये कुठच्याही सरकारनं हस्तक्षेप करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. उलट या वर्षीपासून वारकऱ्यांची अजून एक साहेब मागणी आहे की जशी आपण साहित्य संमेलनं करतो तसं लाखोंच्या उपस्थितीमध्ये माऊलींची आठवण चिरकाळ युवा पिढीच्या समोर ठेवावी यासाठी वारकरी संमेलन देखील सुरू करावं, अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. आणि त्याचा विचार देखील आम्ही प्रामाणिकपणे महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही सगळी मंडळी करतोय. त्याच्यामुळं अशा क्षेत्रामध्ये, भाषेच्या क्षेत्रामध्ये कधीच ना मुख्यमंत्री महोदयांनी राजकारण आणलं, ना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजकारण आणलं, ना मंत्री म्हणून मी कधी राजकारण आणलं. पण आजचा जो कार्यक्रम आहे हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि आम्हाला देखील प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे. कारण आमच्या महिला भगिनी देशाच्या विविध भागामध्ये जात आहेत, मातृभाषा मराठीचं महत्त्व त्या ठिकाणी निर्माण करत आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, तुमचं अभिनंदन देखील करतो. आणि हा कार्यक्रम, हे महिला शासकीय अधिकाऱ्यांचं संमेलन हे दरवर्षी चालू राहील हा शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे भाषा मंत्री जर असतील जे एखादी गोष्ट सांगितल्यानंतर, एखादी मागणी आल्यानंतर ती पूर्ण केली हे सांगतात इथे येऊन, आणि तीही मुख्यमंत्र्यांची साक्ष ठेवून आणि अर्थात तुम्हा सर्वांच्या साक्षीने, तेव्हा असा खूप मोठा ठाम विश्वास वाटतो की मराठी भाषेची प्रगती अशीच अबाधित राहणार आहे. यानंतर आज सकाळी ज्याप्रमाणे सांगितलं, स्मरणिकेचं प्रकाशन